ही सारे खवई. आता आपण कोणती रेसिपी करतोय, काय ना? आता आपण करतोय मेक्सिकन सुरळीच्या वड्या. मेक्सिकन सुरळीच्या वड्या. बरं, काय आहे मेक्सिकन सुरळीच्या वड्या? कसं म्हणजे? सुरळीच्या वड्या या तर खरं भारतीय पदार्थ हो. आहे, पण त्याच्यात स्टफिंग जे आहे ते मेक्सिकन आहे. अच्छा म्हणून मग त्याला नाव आहे मेक्सिकन सुरळीच्या वड्या असं आम्ही अच्छा, देतो. कारण जनरली त्या सुरळीच्या वड्यामध्ये स्टफिंग नसतं ना, नसतं, बरोबर? हां. बरोबर, फक्त याच्यात स्टफिंग Stuffing आहे. आहे. बरं, मग आता मला साहित्य सांगा काय आहे? ताक, डाळीचं पीठ, किसलेलं चीज आहे, नंतर तळलेला लसूण आहे, नंतर पालकाची प्युरी आहे, मिक्स हर्ब्स आहेत ते. अच्छा. नंतर तेल, चिली फ्लेक्स आहे, तीळ आहेत, कोथिंबीर, मीठ, मोहरी आणि खवलेला नारळ आहे. साहित्य आपल्याला कळलंय. आता आपण काय करणार आहोत सगळ्यात आधी? आता आपण हे तिन्ही जे आहेत पदार्थ ते एकत्र करणार आहोत. त्याची पेस्ट करायची आपल्याला. बरं. एकत्र मिक्स करून. मग याचं काय प्रमाण किती घेतलं तुम्ही? हे 1 वाटी बेसन आहे. बरं. ताक आणि ही पालकाची प्युरी. ही किती? ही फक्त रंग येण्यासाठी? रंगालाच, हां, कारण पालकाला तशी मूळची चव नसते. हां, ठीक आहे. आणि आणि मीठ. चवीनुसार मीठ. हे तुम्हाला मिक्स करायला लागेल. एवढं आता आपण हे मिक्स करून घ्यायचं. यात पाणी वगैरे घालायचं? लागलं तर घालायचं. अच्छा, गरज पडली तर, नाही घातलं नाही, तरी चालतं. आता यानंतर काय करायचं आपल्याला? आता ही जी पेस्ट आहे ती आपल्याला आधी कढईत घ्यायची आणि मग गॅसवर ठेवायची आणि मग ती सतत हलवत राहायची. बरं, मला थोडं पाणी. पाणी देऊ. बघा, बस. कसं व्हायला हवं मिश्रण? खूप पातळ नाही ना? खूप पातळ नको आणि खूप घट्टही नको. साधारणतः ते कढईत घातल्यानंतर बराच वेळ हलवावं लागतं. त्याच्यामुळे खूप आधीच घट्ट झालं तर ते कच्चं राहील. अच्छा, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असं. झालं ना आपलं हे मिश्रण तयार? हो, हे तयार आहे. मग आता आपण गॅस लावायचा? हो, कढईवर कढईवर ठीक ठेव. आहे. आता आपण गॅस लावूया. आधी गॅस का नाही लावला तुम्ही? म्हणजे काही कारण आहे की कसं? हां, कारण ते पीठ चिकटायला नको त्याला. याच्यात काही तेल वगैरे काही नाही आहे ना, त्याच्यामुळे. बरं, आणि आता आणखी एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा. जनरली आपण नॉनस्टिक जेव्हा भांडी वापरतो तेव्हा स्टीलचं काहीच वापरत नाही. हां. तुम्ही स्टीलचं तुमचं का? कारण हे असं सतत हलवायचं आहे आणि त्याच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून या पद्धतीने फिरवायचं आहे. अच्छा. आणि आपण असं फिरवत असताना त्या नॉनस्टिकला कुठल्याही प्रकारचे चरे वगैरे काही येत नाही. अच्छा. आणि हे हमखास मग ती कृती जमते. अच्छा, ओके. मग हे आपण जसं उकड काढतो तसंच आहे का? हां, म्हणजे साधारण ते शिजत येतं. म्हणजे एक प्रकारची उकडच असते ती. मग हे आता आपण किती वेळ, जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत हे आपल्याला करत राहायला लागेल, ढवळत राहायला लागेल. अच्छा, आणि मग त्यानंतर काय करायचं आपण? त्यानंतर ते काढायचं खाली. तर गरम असतानाच पालथ्या ताटलीवर किंवा ताटावर वाटीने भरभर फिरवायचं. अच्छा, म्हणजे आपल्याला हे जे घट्ट झालेलं असेल ते ताटावर थापून घ्यायचं? हां, थापून पसरवून घ्यायचं. अच्छा, गरम असतानाच थापून घ्यायचं. म्हणजे तरच ते पसरतं. शिजलं की मग ते पसरणार नाही ना. अच्छा, म्हणजे घट्ट झालं की पसरणार नाही. ठीक आहे. मग आपण याची उकड काढून घेऊया आणि ताटावर थापून घेऊया. मग आपण जी उकड केली होती ते आपण मिश्रण याच्यावर पसरवून घेतलंय. हे गरम असतानाच पसरवलं हां, तुम्ही? हे गरम असतानाच पसरवलं. आणि ते पसरवण्याआधी ताटाला काही तेल वगैरे लावलं नाही, किंवा? तेल वगैरे काहीच लावायचं नाही. गरम असतानाच ते मिश्रण ताटावर घ्यायचं आणि वाटीने पसरवायचं. वाटीने पसरवायचं. बरं, आता काय करायचं इथून पुढे आपल्याला? आता आपल्याला त्याच्या आतलं जे सारण आहे त्याची तयारी करायची आहे. अच्छा, बरं. त्याच्यासाठी प्रथम आपण किसलेलं चीज घेऊया. बरं, ठीक आहे. ठीक आहे. किती चीज हे अंदाजे? आपल्या आवडीनुसार. जनरली लहान मुलांना चीज खूप आवडतं, त्यामुळे लहान काय हल्ली मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतं. नंतर चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स पण आपल्या आवडीनुसार. तुम्ही तिखट किती खाता? मीडियम. मग तुम्ही कमी वापरणार जनरली, तुम्ही जसं तिखट खाता त्यानुसार. मिक्स हर्ब्स आहेत हे जनरली मेक्सिकन, इटालियन रेसिपीजमध्ये वापरतात. हां.
नंतर हा तळलेला लसूण आहे, हं. बारीक करून घ्यायचा तो थोडा आणि घालायचा. बस हे एवढंच सारणासाठी आणि लागणार हे आपल्याला. हलवून घ्यायचं. हं. आता हे सारण तयार झालं का आपलं? हो, हे सारण तयार झालं. मग आता यानंतर काय करायचं? यानंतर आता हे सारण आपण पसरवलेल्या याच्यावर त्याच्यावर घालायचं? घालायचं. ठीक आहे, मग आपण ते घालून घेऊया. त्या प्रथम आधी आपण याच्या रेघा अच्छा, आपण काप करून घ्यायचे? करून घ्यायचे आणि बरं. मग पसरवूया. ठीक आहे. असे उभे करून घ्यायचे. बरं, ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये हे जे मिक्सचर आहे ते वरून घालायचं. वरून त्यात एका पट्टीवर घातलं म्हणजे ते बाहेर येत नाही नंतर. अच्छा, प्रॉपर एकेका पट्टीवर पट्टीवर घाला, सगळंच खूप इनोव्हेटिव्ह आहे माहितीये का? कारण की मला असं वाटलं होतं की आधी तुम्ही सारण टाकून घ्याल, मग रोल करून मग ते कापाल असं. हो. जनरली आपण असंच असंच करतात, पण माझ्या अनुभवाप्रमाणे जेव्हा आपण रोल करतो तेव्हा ते सगळं सारण आतमध्ये, जेव्हा साध्या सुरळीच्या वड्यांमध्ये आपण कोथिंबीर घालतो किंवा खोबरं घालतो, ते सगळं बाहेर येतं. अच्छा, बरं. म्हणून मग मी हा प्रयत्न करून बघितला. यात आपण आपल्या आवडीने आणखी पण बाकी बरंच ऍड करू शकतो. काय पनीर घालू शकतो, किसलेला पनीर घालू शकतो. अगदी डाळिंबाचे दाणे वगैरे म्हणजे कोणाला आवडत असतील तसे घालू शकतो. अच्छा, मग आता आपण याला आता आपण याचा रोल करून घेऊया. खूप नाजूक आहे ना ह्या सगळ्या. हो, हलक्याच हाताने करायचे आणि एकदा ते नीट पसरवलंय म्हटल्यावर ते होतातच 100%. बरं, आता मला सांगा, हे तर मला कळलं की हे आता आपण रोल करून घ्यायचं. हो. यानंतर काय करायचं आपण? आता आपण हे डिश मध्ये ठेवणार, त्याच्यावर सजावटीचं सगळं साहित्य आणि फोडणी करायची आपल्याला त्याची. अच्छा, बरं. मग आता याच्यावर आपल्याला फोडणी घालायची आहे आणि मग सजावट करायची. ठीक आहे, मग आपण हे सगळं रोल करून घेऊया आणि फोडणीची तयारी करायला घेऊया. चालेल. तेल गरम झालं, आता आपण मोहरी घालूया. हो, आता तीळ घालू. भरपूर घालते. बस पुरे. गॅस घालायचा. तर ही फोडणी त्यावर घालायची. यावर घालायची. त्यावर झालं. आता आपल्याला यावर काय करायचं? आता त्याच्यावर कोथिंबीर आणि खोबऱ्याने सजवायचं त्याला. अच्छा अच्छा, हे असं सजवलं की मग झालं ना? म्हणजे झालं. ओके. आणि कोथिंबीर. आपल्या पालकाच्या सुरळीच्या वड्या, मेक्सिकन सुरळीच्या वड्या तयार झाल्यात. झटपट साहित्य आणि कृती लिहून घ्या. मेक्सिकन सुरळीच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी ताक, 1 वाटी बेसन, किसलेलं चीज, तळलेला लसूण, 1 वाटी पालक प्युरे, मिक्स्ड हर्ब्स, तेल, चिली फ्लेक्स, तीळ, कोथिंबीर, मीठ, मोहरी आणि ओलं खोबरं. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 1 वाटी बेसन, 1 वाटी ताक, पालक प्युरे, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून मिश्रण एकजीव करावं. एका कढईमध्ये हे मिश्रण घालून ते घट्ट होईपर्यंत आळवून घ्यावं. गरम असताना हे मिश्रण एका ताटामध्ये पसरवून नंतर थंड करून घ्यावं. किसलेलं चीज, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स आणि तळलेला लसूण एकजीव करून सारण तयार करावं. थापलेल्या मिश्रणावर सारण घालून सुरळीच्या वड्यांचा रोल करून घ्यावा. तेलामध्ये मोहरी आणि तिळाची फोडणी करावी. सुरळीच्या वड्यांवर ही फोडणी खोबरं आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. काफी सारा